नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे मेदू वडे। मी यासाठी 150 ग्रॅम उडदाची डाळ 6 तास पाण्यात भिजत घातलेली होती। ती मी मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित अशी वाटून घेतलेली आहे। त्यात मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घेते। हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे मेदू वडे तळून घ्यायचे आहेत। यासाठी मी इथे कढईत तेल गरम करून घेतलेलं होतं। आता यात मी एक एक करून सर्व मेदू वडे व्यवस्थित असे दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे। तर मी इथे मेदू वडीची चटणी करून घेते। यासाठी मी इथे अर्धी कवड इतका ओला नारळ घेतलेला आहे, 6 काळ्या मिऱ्या, 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 2 ते 3 चमचे लिंबूचा रस, चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे। इथे मी राई आणि कढीपत्त्याची फोडणीसुद्धा यात मिक्स करून घेतलेली आहे।